डोक्यापासून पायापर्यंत सर्व आजार पळवून लावा. फक्त हे 8 पदार्थ भिजवून खा. नमस्कार मंडळी. आजकाल लहान वयातही थकवा येणे, धाप लागणे किंवा BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढणे या समस्या घरोघरी दिसतात. अशा वेळी महागड्या औषधाऐवजी किंवा काजू बदामपेक्षाही जास्त ताकद देणारे 8 साधे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात दडलेले आहेत. रोज सकाळी हे 8 पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ले तर डोक्यापासून पायापर्यंत शरीराची एक आजार पळून जाईल. सांधे मजबूत होतील आणि BP, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील. तरुण महिला आणि ज्येष्ठ सर्वांसाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. 1. मेथी दाणे. जर तुमची शुगर बॉर्डरवर असेल किंवा गुडघेदुखीमुळे चालायला त्रास होत असेल तर तुमच्याकडे मेथी दाण्याशिवाय दुसरा कोणताही उत्तम पर्याय नाही. रात्री भिजवलेली मेथी सकाळी व्यवस्थित चावून खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची निर्मिती नैसर्गिकरित्या सुधारते आणि सांध्यामधील सूज वेगाने कमी होते. रक्तातील अतिरिक्त चरबी, कोलेस्ट्रॉल आणि हाय BP कमी करण्यासाठी मेथीचे दाणे अतिशय गुणकारी मानले जातात. मेथीचे दाणे चवीला कडू असले तरी ते शरीरातील विषारी वायू बाहेर ढकलतात, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कायमचा बंद होतो. जुने सांधेदुखी असेल तर मेथीचे पाणी पिणे हा सर्वात खात्रीशीर आणि रामबाण उपाय आहे. 2. हरभरा. जसजसं वय वाढत जातं तसतसे आपले स्नायू कमकुवत आणि ढिले पडू लागतात, ज्यामुळे पाय लटपडतात किंवा वारंवार चक्कर येते. भिजलेला हरभरा हा आयर्न, लोह तसेच कॅल्शियमचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. हे रोज खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन शरीरामध्ये एक वेगळीच नैसर्गिक ताकद निर्माण होते. हरभऱ्याच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे सकाळी तुमचे पोट पूर्णपणे साफ ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय हे खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि चेहऱ्यावर एक छान नैसर्गिक तेज यायला सुरुवात होते. 3. शेंगदाणे. हृदयाचा सच्चा मित्र. शेंगदाणे रातभर भिजल्यामुळे त्यातील पित्त वाढवणारे घटक निघून जातात आणि ते पचायला अतिशय हलके होतात. यात असलेले ओमेगा 6 आणि व्हिटॅमिन E तुमच्या त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करते, म्हातारपण थांबवते आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या नेहमी लवचिक ठेवते. यामुळे वाढलेली रक्तदाब म्हणजेच हाय BP नियंत्रणात राहण्यास खूप मोठी मदत होते. भिजलेले शेंगदाणे नियमित खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि एकाग्रता सुधारते. तसेच हे रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयाची कार्यक्षमतेवर अत्यंत सकारात्मक परिणाम करतात. 4. सूर्यफुलाच्या बिया. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल किंवा त्वचा आणि केसाचे आरोग्य सुधारायचे असेल तर भिजलेल्या सूर्यफुलाच्या बिया हा उत्तम पर्याय आहे. सूर्यफुलाच्या बियामध्ये व्हिटॅमिन E आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील सूज कमी करून हाडे आणि सांध्यांना मजबूती देते. रात्री भिजवून सकाळी या बिया खाल्ल्याने हृदयाच्या नसांमधील अडथळे दूर होतात आणि रक्ताभिसरण अतिशय सुरळीत चालते. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतात, ज्यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत नाही आणि त्वचा तरुण राहते. याशिवाय हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून BP नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जातात. 5. सुके अंजीर. अशक्तपणा, सतत येणारा थकवा आणि बद्धकोष्ठतेचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी
भिजवलेले अंजीर म्हणजेच रामबाण उपाय आहे. अंजीर रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे त्यातील कडवटपणा निघून जातो आणि त्यातील सर्व पोषक घटक शरीराला शोषून घेणे सोपे जाते. यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असते, जे हाडाची घनता वाढवते आणि पचनक्रिया कमालीची मजबूत करते. सकाळी रिकाम्या पोटी भिजलेले अंजीर खाऊन त्याचे पाणी प्यायल्यास रक्ताची कमतरता, ॲनिमिया वेगाने भरून निघते आणि अंगात नवी ताकद येते. ज्यांना नेहमी पोटाचे विकार किंवा गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी अंजीर हे पोटाचे आरोग्य सुधारणारे सर्वोत्तम नैसर्गिक औषध आहे. 6. अक्रोड. अक्रोड दिसायला मेंदूसारखे असते आणि ते मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात जास्त शक्तिशाली मानले जाते. अक्रोड सुके खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते, पण रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याची उष्णता निघून जाते आणि ते पचायला हलके होते. यामध्ये वनस्पती आधारित ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या पेशींना तंदुरुस्त ठेवते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करते. हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करून हृदयाचे गंभीर आजारापासून संरक्षण करते. याशिवाय भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मानसिक ताण दूर होण्यास मदत होते. 7. राजगिरा किंवा चवळी. हाडांना पोलिंदा बनवण्यासाठी आणि शरीराला भरपूर प्रोटीन देण्यासाठी भिजवलेली चवळी अतिशय फायदेशीर ठरते. चवळीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्नचा मोठा साठा असतो, जो कमकुवत स्नायूंना ताकद देण्याचे काम करतो. रात्री भिजवून सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि थकवा दूर होऊन दिवसभर ताजेतवाने वाटते. यातील भरपूर फायबरमुळे रक्तातील साखर एकदम वाढण्याची भीती राहत नाही, ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे. हे पचायला अतिशय हलके असल्यामुळे पोटावर अतिरिक्त ताण येत नाही आणि शरीराची प्रतिकारशक्ती झपाट्याने वाढते. 8. खजूर. जर तुम्हाला खूप जास्त अशक्तपणा जाणवत असेल किंवा थोडं चालल्यावरही पाय लटपटत असतील तर रात्री भिजवलेले खजूर सकाळी खाणे सुरू करा. खजूर पाण्यात भिजवल्यामुळे त्यातील नैसर्गिक शर्करा पचायला सोपी होते आणि शरीराला लगेच भरपूर ऊर्जा मिळते. यात आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे रक्ताची कमतरता दूर करून हृदयाचे ठोके आणि BP संतुलित ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले खजूर खाल्ल्याने पचनशक्ती तीव्र होते आणि आतडीची स्वच्छता नीट होते. ज्या महिलांना किंवा ज्येष्ठांना हाडांची कमजोरी आणि थकवा सतावतो त्यांच्यासाठी भिजवलेला खजूर हा ऊर्जेचा नैसर्गिक खजिना आहे. काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. 1. संयम सर्वात महत्त्वाचा. हे पूर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहेत, कोणतेही रासायनिक औषध नाहीत. यामुळे एका रात्रीत लगेच फरक पडेल अशी अपेक्षा ठेवू नका. शरीराला आतून पूर्णपणे निरोगी व्हायला वेळ लागतो. किमान 1 महिना सलग हा बदल करून पहा. तुम्हाला स्वतःमध्ये फरक नक्की दिसेल. शरीराची ही दुरुस्ती दीर्घकाळ टिकवणारी असते. 2. सेवनाची योग्य वेळ. हे पदार्थ रातभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते, कारण त्यावेळी आपले शरीर सर्व पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज असते. हे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास चहा किंवा कॉफी पिणे टाळा, जेणेकरून या पदार्थाचे पूर्ण सत्व शरीरात व्यवस्थित मुरेल. 3.
जुन्या अनुभवातून शिका. आपले पूर्वज हेच साधे पदार्थ खाऊन दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगले. आपण आज आधुनिकतेच्या नादात या सुपरफूडला पार विसरलो आहोत. ती चूक आत्ता आपल्याला सुधारायची आहे. तर मंडळी, हे होते आपल्या स्वयंपाकघरातले 8 अत्यंत साधे आणि सोपे जादुई पदार्थ, ज्यांना फक्त रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्लं तर डोक्यापासून पायापर्यंत शरीराची एक आजार गायब होईल. आजच यापैकी काही पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करा आणि स्वतःमधील फरक अनुभवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून आपल्या घरातल्या आणि नातेवाईकामधील प्रत्येक व्यक्तीला हा घरगुती उपायांचा फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.